know who made it. विविध सण आणि उत्सवांनी समृद्ध देश भारत. भारतात ठिकठिकाणी साजरे होणारे सण आणि उत्सव यांना एक परंपरा आहे. हे विविध सण आणि उत्सव परंपरा माणसाच्या आयुष्याला अधिक समृद्ध करतात. अशाच काही परंपरा महाराष्ट्राच्या कोकण प्रांतात कलेच्या रूपात वर्षानुवर्ष जपलेल्या आहेत. लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि ती जपणारा सर्वसामान्य कष्टकरी समाज ही कोकणची खासियत आहे. गणेशोत्सवातली भजनं आणि शिमग्याची सोंग थकलेल्या शरीराला आणि मनाला नवी उभारी देतात. कोकणी माणूस या दोन्ही उत्सवांना आपल्या मूळ गावी जाणार आणि देवाच्या चरणी नतमस्तक होणार हा अलिखित नियमच आहे. कोकणातल्या या सर्व सण उत्सवांमध्ये महत्वाचा असणारा सण म्हणजेच शिमगा. पूर्वीच्या काळी समाजातील बहुजन वर्गाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोचवण्याचा संकासुरानं प्रयत्न केला, म्हणूनच हा समाज त्याला देव मानतो. काहींच्या मते पूर्वी संकासूर हा एक असुर म्हणजे राक्षस होता, परंतु तो असुर असूनही पराक्रमी दानशूर राजा होता. त्यामुळे काही लोक संकासुराला खूप मानतात. डोक्यावरील शंकूच्या आकाराच्या टोपीमुळे याचं नाव संकासूर असं पडलं असावं असंही काहींचं म्हणणं आहे. काही जण संकासुराला शंकराचा अवतार मानतात, तर काही जण त्याला देवीच्या रक्षकाचा मान मिळालेला असल्याचंही सांगतात. तुला काय विचारणार ते सांग. मी विचारतो ऑन कॅमेरा की मी हे शंकासुराचं हे करताय ते कधीपासून, मग तुम्ही हा शंकासूर हा ड्रेस आम्ही घालतोय खेळाचा, तर हा मान हल्यांचा आहे. आता हल्यांमध्ये आता कोण घालणारा नाही, तर आता ते माल उचलून ते आम्हाला देतात. तर आम्ही 17 वर्ष हा घालत आलो. तुमच्या आधी कोण, तुमचे आजोबा पंजोबा? आजोबा पंजोबा त्याच्या आधी त्यांनी केलंय, तर आम्ही जलामलो पण नव्हतो, त्याच्या आधी त्यांनी केलं. बाबा तुम्ही म्हणजे हा शंकासूर म्हणजे नक्की प्रकार काय आहे? राधा नटवा हे नक्की काय आहे? संकासूर हे पूर्वीपासूनच आहे, ते आताच नाही, आणि ते आम्ही आत्तापर्यंत जपत आलो आहे. आणि तो हा संकासुराचा मान आहे, तो आम्हाला हळियाण आहे. म्हणजे आम्ही 3 हळिये पडतो, त्याच्यापैकी दुसऱ्यांना उर्दुमाचा मान आहे, आणि तिसऱ्यांना जो हे झब्बे जे घातलेले आहेत तो त्यांचा आहे. ते प्रत्येकाने आपापला हा मान उचलायचा आहे आणि कोणाला द्यायचा तो त्यांनी ठरवायचा आहे. हे आमचा पूर्वीपासूनचा म्हणजे गाडूर गाव आणि जुनी सुमकाई देवी आमची हे 3 गावकी, जुनी 3 गावकी सुमकाई देवी अडूर हे आमचे खेळ. आणि ते आज तुम्ही बघताय आपल्या होमातून जातो संकासूर, ते बरेच लोकांनी ते अनुभवलंय आणि आज पण तुम्ही अनुभवताय. कितव्या होळीला असतो संकासूर आगीत धावण्याचा प्रकार? 6व्या दिवसाला, म्हणजे होळी सुरुवातीला पंचमीपासून 6व्या दिवसाला. पहिल्या दिवसापासूनची काय काय प्रथा असते? म्हणजे तुमची होळी तो खेळ कसे दिसतात बाहेर, कसे काय काय? हां, पहिल्या होळीला काय आमचे खेळ बाहेर पडत नाही, पण दुसऱ्या होळीला बाहेर पडतात मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये जाऊन आणि गावात संपूर्ण गाव जवळजवळ होतो, तेव्हा आम्ही या होमावर येतो. होमावर आल्यानंतर कुठे पहिलं हे होतं, म्हणजे मान जे आहे नवस फेडले जातात काहीतरी, ते कुठे पण तो पहिला सोंकाईकडे जातो आम्ही. सोंकाईकडून मग बाकीचे जे गाव आहेत, म्हणजे ज्या होळीचे पेटवण्याचा जो प्रकार आहे तो कारुळला जातो, दुसरा बुदल जातो, आणि आज जो आहे तो हा तिसरा, म्हणजे पड्याला चौथा आणि हा आहे तो तिसरा आणि हा चौथा असं. आणि साधारणतः 6व्या दिवशी ही प्रथा चालू. हा, ही 6व्या दिवशी हे होते. 6व्या दिवशी जो एक पड्यालाकडे आणि आज इथं 2 बघणार आहोत ना तो, असे 2, एक कारुळ आणि बुदल
पडियाळ आणि भाटी. भाटी आता भाटीवर म्हणजे अरुळत. बरं हा जर का तुमचा हा जो काय म्हणजे संकासुराचा जे आहे तो याची देही याची डोळा जर का कोणाला बघायचा असेल लांबून येऊन बरं तर त्यांनी कधी यावं नेमकं? 6व्या होळीला, पंचमीपासून 6व्या होळीला यायचं. हेच. कोकणातील प्रामुख्यानं शेतीवर अवलंबून असलेला कष्टकरी समाज संकासुराचे खेळ सादर करतो. पूर्वी शिमग्याच्या काळात शेतीची बरीचशी कामं आटोपल्यावर या समाजातील काही लोक उपजीविकेसाठी गावोगावी आपली संकासुराची पारंपरिक कला सादर करत फिरत असत. त्यातून मिळालेला शिधा दक्षिणा स्वरूपातील उत्पन्नावर आपली गुजराण करत. यांना नमन मंडळ असंही म्हणलं जातं. संकासुराच्या खेळांची तयारी शिमग्याच्या साधारणपणे महिनाभर आधी सुरू होते. दिवसभराची कामं आटोपल्यावर रोज सायंकाळी सगळे एकत्र जमतात. नेहमीचे कलाकार नृत्याचा सराव करतात, तर नवीन सामील झालेल्या कलाकारांकडून त्यांची भूमिका, गाणी आणि नृत्य बसवून घेतात.